काही मूर्ख विद्यार्थी आहेत ना, मी जे व्हिडिओ टाकतोय त्याच्यावरती येऊन कमेंट करतायत, की मॅनेज आहे हे असं तसं. अरे बाबा तुला जर वाटतंय ना मॅनेज आहे, तर तू व्हिडिओ बघूच नको ना हे. आमचा जो लढा आहे, तो लढा कशासाठी आम्हाला पात्रता दाखवायची. पात्रता का दाखवायची? तुला माहिती आहे का आम्ही कोणत्या बँकेत जॉब मागतोय? एक्सलंट इकॉनॉमिक मॅनेजमेंटच्या ज्या बँकेला कंटिन्युअसली अवॉर्ड मिळाले, त्या बँकेत आम्हाला नोकरी करण्याची इच्छा किती असेल? काही उठायचं त्या गल्लीतल्या गप्पा मारल्यागत कट्ट्यावर बसून गप्पा मारल्यागत मॅनेज आहे, मॅनेज आहे, मॅनेज आहे, मॅनेज आहे. फालतूपणाच्या कमेंट अजिबात करू नका. जर एखाद्याने केली तर बाकीच्या मुलांनी त्याला रिप्लाय द्या ना. मी प्रत्येकाला रिप्लाय देत बसू शकतो का? तुम्हाला वाटतंय का जर मॅनेज करायचं असतं तर बावळटांनो कशाला ती ताट टाकली असती 60% मॅनेज होण्यासाठी? सरळ पास केलं नसतं त्याच्यामध्ये पर्सेंटेज पासिंगचे द्या. 21 ते 30चं वय का टाकलं असतं मॅनेज होण्यासाठी? एकतर सगळ्यात महत्वाचं तर आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मध्ये चेंज पाहिजे. दोन्हीकडून आपण ओरडतो. एज्युकेशनल सिस्टीम चेंज पाहिजे, चेंज पाहिजे. याच्या मागे व्हिजन काय? मी पहिल्यापासून सांगत आलो की मुलांची पण याच्यामध्ये काहीतरी चुकी ती मी नंतर मांडतो. आपली मागणी मान्य झाल्यानंतर मी ती मांडणी मागतो की मुलांची काय प्रकारे चुकी आहे. पण तुम्ही जर या अशा प्रकारचे वाह्यात कमेंट करत असाल तर मग मला याच्यामध्ये इंटरेस्टच राहिला नाही. आणि जर तशा कमेंटला बाकीचे मुलं उत्तर देत नसतील तर मी पळतोय कोणासाठी किंवा झटतोय कोणासाठी? मला थोडेसे बी त्याच्यातले आमचं कसं आहे ट्रान्सपरंट असतं शिक्षकांचं. आम्हाला ते खराब कमेंट अजिबात जमत नाहीत त्याच्यामध्ये. जर तुम्हाला नाही वाटत त्याच्यामध्ये काहीतरी येऊन कमेंट करू नका. प्लीज करू नका तुम्ही कमेंट अजिबात. मला त्याच्यामध्ये आमचं एक तर दुसरे डोक्यात कुठाने असते. त्याच्यातले मी काही मुलांना रात्री 2-2 पर्यंत थांबून मी त्यांना रिप्लाय देतोय. 3-3 पर्यंत देतोय. 4 दिवस झालं. काही मुलं म्हणतायत की असं झालं तसं झालं. तर ठीक आहे ना, त्याच्यामध्ये आपण काहीतरी करूयात. पर्सेंटेजमध्ये प्रॉब्लेम आहे सर, काहींचं हे सांगतायत दुसरे प्रॉब्लेम्स असतील, एजमध्ये प्रॉब्लेम आहेत. ते करूयात आपण, मागूयात. मागणी मागायचं आपलं काम आहे, ते मागूयात. परंतु हे फालतूचे कमेंट काय आहेत? हे कट्ट्यावर बसलोय का मी तुमच्यासाठी इथे येऊन? की हे झालं ते झालं, काहीतरी बावळटपणाचं. बाकीचे मुलं डिमोटिवेट होतात. बरं, बाकीचे मुलं डिमोटिवेट होतात हे मी विचार करतोय, पण बाकीचे मुलं त्याला जाऊन तिथं उत्तर द्या ना तुम्ही. काय मॅनेज बाबा दाखव तू. बावळट कुठचा मॅनेज जर व्हायचं असतं 60%ची 8 टाकली असती का? कुठेतरी माझं पण 10% मत आहे की 60%ची 8 योग्य आहे. परंतु त्याच्यामध्ये बरेचसे मुलं वगळले गेलेले आहेत. त्यामुळे मी त्याच्यामध्ये एखादा जरी मुलगा 55%चा लागला ना तरी मला आनंद होईल. त्याच्यामध्ये तो परीक्षा देऊन मेहनत करून